आज शिक्षण विश्वावर शोककळा पसरली. एक युग संपला आहे. ज्ञान, संस्कार, दूरदृष्टी आणि मानवतेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणारं एक थोर शिक्षण महर्षी, माजी राज्यपाल आणि डॉक्टर डी.वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे आज वयाच्या 91व्या वर्षी सकाळी 11 वाजता निधन झालं. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी केवळ शैक्षणिक संस्था उभारल्या नाहीत, तर असंख्य विद्यार्थ्यांची स्वप्न घडवली, मूल्यांची जोपासना केली आणि शिक्षणाला समाज परिवर्तनाचं प्रभावी माध्यम बनवलं. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व, साधेपणा, मानवतावादी दृष्टिकोन आणि शिक्षणाप्रती असलेली अखंड निष्ठा भावी पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं निधन हा आमच्या कुटुंबावर आणि व्यक्तिशः माझ्यावर आघात आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील दादांनी शिक्षण हेच आपलं जीवन कर्तव्य मानलं. कैलासवासी वसंतदादा पाटील यांनी उच्च शिक्षणाच्या संधी सर्वसामान्यांच्या मुलांना मिळाव्या यासाठी 80च्या दशकात विना अनुदानित शिक्षण संस्था सुरू करण्याला प्रोत्साहन दिलं. त्यांच्या हाकेला ओ देणाऱ्या प्रमुख शिलेदारांमध्ये डी.वाय. पाटील दादांचा समावेश होता. जीवनाच्या सर्व क्षेत्रांना व्यापून टाकणाऱ्या विषयांचे शिक्षण देण्याच्या सुविधा डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या. आज केवळ भारतातच नव्हे तर जगभर आमच्या संस्थांमधून शिकलेले हजारो विद्यार्थी कर्तृत्व गाजवत आहे. आयुष्यात चांगला शिक्षण तज्ज्ञ म्हणून स्वतःची घडण करण्याचं निश्चित उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून दादांनी सक्रिय राजकारणाचा मोह टाळला. शिक्षण हे त्यांचा ध्यास होता. त्यांचा अखेरपर्यंतचा या क्षेत्रातला प्रवास भावी पिढ्यांना कदाचित दंतकथा वाटावा असाच आहे. ज्ञानाचा समाज परिवर्तनासाठी उपयोग करण्याची त्यांची प्रेरणा केवळ आमच्या कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण समाजापुढे दीपस्तंभाप्रमाणे उभी राहील, असं डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी.डी. पाटील यांनी सांगितलं आहे. आमच्या आज 24 तास परिवाराच्या वतीनं डॉक्टर डी.वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.